नमस्कार. मी चिंतामणी सोसरुते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. शिराळ्यामध्ये नुकताच एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव भाऊ नाईक उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील असं म्हणाले की शिराळा मतदारसंघाला आपला माणूस वाटावा असा आमदारही सध्या आपल्याकडे नाही आणि खासदारही आपल्याकडे नाही. त्यामुळे आपले प्रश्न कसे सोडवायचे आपण, असा आपल्यासमोर प्रश्न आहे. इथले प्रश्न, स्थानिक प्रश्न, शिराळा विधानसभा मतदारसंघातले, शिराळा तालुक्यातले किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या वाळवा तालुक्यातले आणि एकूणच लोकसभा मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी फार कोण आपला माणूस आपल्याकडे नाही. त्याच वेळेला मुंबईमध्ये एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांचं भाषण झालं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिराळा तालुक्यातले बरेचसे लोक काम, व्यवसाय, उद्योग या निमित्तानं मुंबईमध्ये स्थायिक आहेत आणि त्यांचा सतत शिराळा तालुक्याशी संपर्क असतो. अगदी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा ते मतदानासाठी शिराळा मतदारसंघात येतात. त्यावेळेला शिराळ्यात प्रत्येक मतदानाच्या वेळेला येतात. त्यांच्याशी सतत मानसिंगराव भाऊ नाईक यांचाही संपर्क आहे. विराज नाईक युवा नेते त्यांचाही सतत संपर्क आहे आणि शिवाजीराव नाईक आणि रणधीर नाईक यांचाही संपर्क आहे. आमदार सत्यजित देशमुख जे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांचा सुद्धा सतत संपर्क आहे. तर अशा ह्या मुंबईतल्या लोकांचा एक कार्यक्रम मुंबईमध्ये झाला आणि त्या कार्यक्रमासाठी रणधीर नाईक हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी त्या मेळाव्यात असं सांगितलं त्या लोकांच्या सगळ्या की आपले जे प्रश्न आहेत शिराळा विधानसभा मतदारसंघातले, ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगूया आणि ते समर्थ आहेत. आपले सगळे प्रश्न निश्चितच अजितदादा सोडवतील. ते प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय समर्थ आहेत. काम करण्याच्या बाबतीत त्यांची फार मोठी ख्याती आहे. सध्या शिवाजीराव नाईक आणि म्हणजे माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार आणि रणधीर नाईक हे दोघंही जण अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर मानसिंगराव नाईक आणि विराज नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि त्या मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचे सत्यजित देशमुख हे आमदार आहेत. अशी आता तिथं एकूण व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था अशी आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे म्हणजे त्या शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं काम करत असलेले आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या आखाड्यात उतरू इच्छिणारे, पुन्हा एकदा म्हणजे जसे 19ला ते उतरले तसे पुन्हा एकदा उतरू इच्छिणारे सम्राट बाबा महाडिक हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. अशी ही एकूण राजकीय व्यवस्था आहे. तर आता प्रश्न असा आहे की गेल्या काही दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर युवा नेते विराज नाईक यांनी फार मोठ्या प्रमाणावरती मतदारसंघामध्ये लक्ष घातलेलं आहे. म्हणजे शिराळा तालुका आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या वाळवा तालुक्यातल्या 48 गावामध्ये त्यांनी पूर्णपणे लक्ष घातले. विशेषतः शिराळा तालुक्यामध्ये त्यांनी अधिक लक्ष घातले. प्रत्येक गावात ते जातात, जवळजवळ अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतात. कुणी त्या मतदारसंघातल्या तरुण तरुणीनं किंवा विद्यार्थीनीनं यश मिळवलं तर त्यांचं जाऊन आवर्जून कौतुक करतात. कुणावर काही संकट आलेलं असेल तर तिथं धावून जातात, त्यांना मदत करतात. एवढंच नव्हे तर मतदारसंघातले जे अनेक प्रश्न आहेत, विविध प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा विराज नाईक यांचा आता सातत्यानं पुढाकार असतो. स्वतः विराज नाईक हे सुशिक्षित आहेत, उत्तम वक्ते आहेत आणि लोकांशी त्यांचा सततचा संवाद सुरू आहे. त्यामुळे विराज नाईक हे मोठ्या तयारीनिशी शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या काम करतायत असं आपल्याला दिसेल. अर्थात मानसिंगराव भाऊ नाईक हे स्वतःही काम करतायत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे मोठं पद आहे, तेही काम करतायत. परंतु गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला असं दिसेल की खरं म्हटलं तर गेल्या काही महिन्यात आणि काही वर्षात सुद्धा आपण म्हणायला हरकत नाही की शिवाजीराव नाईक यांचा तर प्रत्येक गावोगावी अक्षरशः या मतदारसंघात संपर्क आहे आणि त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे आणि त्या कामाची वाखाणणी सातत्यानं लोक करत असतात. त्याच पुढे जाऊन तोच वारसा चालवत आता रणधीर नाईक सुद्धा संपूर्ण शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे.
तेही शिराळा तालुका असेल किंवा वाळवा तालुक्यातली जी 48 गावं आहेत त्या गावामध्ये जातात. तिथं प्रत्येक गावामध्ये त्यांनी आता काम सुरू केलेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा विराज नाईक यांनी बैठक घेतली. मुंबईतले जे शिराळा तालुक्यातले लोक मुंबईत स्थित आहेत त्यांची बैठक विराज नाईक यांनी घेतली. तशीच बैठक रणधीर नाईक यांनी सुद्धा घेतली. याचा अर्थ आता ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी दोघेही जण मोठ्या तयारीने लागलेले आहेत. आता ह्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत सध्या तरी आपल्याला दिसते, कारण सत्यजित देशमुख आमदार यांची काही फार मोठी हालचाल ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने दिसतीये असं अजूनपर्यंत काही दिसलेलं नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरात सध्या लढत होईल अशी चिन्ह दिसत आहेत. पण तसंही म्हणावं तर अनेकदा रणधीर नाईक आणि विराज नाईक हे दोघेही जण एखाद दुसऱ्या कार्यक्रमात एकत्र पण असतात व्यासपीठावर. त्यामुळे लोकांच्यामध्ये सुद्धा थोडासा संभ्रम आहे. पण हे निश्चित आहे की रणधीर नाईक यांनी आता एक निश्चित ध्येय ठेवून एक उद्दिष्ट ठेवून कामाला सुरुवात केलेली आहे. सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. जिल्हा परिषदेचे 4 गट शिराळा तालुक्यात आहेत आणि 11 गट वाळवे तालुक्यामध्ये आहेत. जिल्हा पंचायत समितीचे 8 गट शिराळा मतदारसंघात आहेत, शिराळा तालुक्यात आहेत. तर 22 गट वाळवा तालुक्यात आहेत. त्यातले मोठ्या संख्येने गट हे शिराळा विधानसभा मतदारसंघात सुद्धा आहेत आणि गणही आहेत. त्यामुळे रणधीर नाईक यांनी पूर्णपणे लक्ष आता तिकडे केंद्रित केलेलं आहे. साहजिकच विराज नाईक यांनी सुद्धा संपूर्ण लक्ष आपलं केंद्रित केलेलं आहे आणि आता हे दोघेही जण जोरदारपणे कामाला लागले असं आपल्याला दिसतंय. त्यांनी राजकीय फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे. गावोगाव सगळीकडे आता फिरायला लागलेले आहेत. शिवाजीराव नाईक यांचा तर गावोगाव प्रचंड संपर्क आहे. मानसिंगराव भाऊ नाईक यांचाही संपर्क आहे. तेही 2-3 वेळा आमदार राहिलेले आहेत. शिवाजीराव नाईक तर अनेक वेळा आमदार राहिलेत, राज्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्याचाही फायदा रणधीर नाईक यांना मिळतोय आणि मानसिंगराव भाऊ नाईक यांचा संपर्क आणि त्यांनी केलेलं काम ह्याचा फायदा विराज नाईक यांना पण मिळतोय. त्यामुळे विराज नाईक आणि रणधीर नाईक यांची आता जणू काही मतदारसंघामध्ये विकास कामं, संवाद साधणं, संपर्क साधणं यासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे. रणधीर नाईक यांच्या दृष्टीनं सत्ता आहे. अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना काम अधिक सुलभ आहे. पाहूया येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेमकं काय होतंय ते. परंतु आता सत्यजित देशमुख यांच्या समोर रणधीर नाईक आणि विराज नाईक हे दोघंही आव्हान उभं करतायत असं दिसतंय. दुसऱ्या बाजूनं सम्राट बाबा महाडिक हे सुद्धा शिराळा विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहेत. त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. त्या तुलनेमध्ये आमदार सत्यजित देशमुख यांनी अधिक संवाद आणि तालुक्यामध्ये संपर्क वाढवावा अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. लवकरच आपल्याला कळेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला नेमकं चित्र काय ते दिसेल. जागा वाटपानंतर आणि उमेदवारी वाटपानंतर सुद्धा आपल्याला चित्र दिसेल. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.